आज आपण इथे आज चैत्यभूमीवरती आहोत. तर काही भीम अनुयायांचं हे प्रेरणेचं स्थान आहे. काही भीम अनुयायी म्हणतात हे आमचं पावन स्थान आहे. पण मी तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न असं विचारतो की हे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न कसं स्थान असावं? सर, अगदी खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाने जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन जो संघर्ष आहे बाबासाहेबांचा, हा जीवन संघर्ष एका निश्चित ध्येयासाठी होता. त्याचे एक उद्दिष्ट ठरलं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की या देशामध्ये समता प्रस्थापित करून विषमतेचा नाश करणं. मग समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक अंगानं अनेक मार्गाने आपल्याला तत्वज्ञान दिलेलं आहे. परंतु बाबासाहेबांच्या नंतर मला प्रामुख्यानं असं जाणवतं की बाबासाहेबांच्या संघर्षातून, बाबासाहेबांच्या जीवन प्राणांतिक संघर्षातून जे आज आपल्याला मिळालं, जे आपल्याला काय मिळतंय, ज्याचा आपण उपभोग घेत आहे किंवा जे सुखाचं जीवन जगत आहेत, जे ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहेत, ह्या सगळ्या सुखाच्या चंगळवादाच्या ह्या जंजाळामध्ये अडकून आपल्या लोकांनी भावना बदलले असं मला वाटतं. मग त्या भावना कोणत्या आहेत? मग बाबासाहेबांना देव मानणं, बाबासाहेबांना श्रद्धा मानणं, बाबासाहेबांच्या एखाद्या ठिकाणाला पावन म्हणणं, हे 2-3 गोष्टी. आता खरं तर ही त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. मी त्याला टोकू शकत नाही आणि रोखू शकत नाही. परंतु ज्या आम्हाला इयत्ता 10वी पासून असं शिकवण्यात आलं की बाबासाहेबांची 2 स्वप्न ही अधुरी आहेत. बाबासाहेब जिथं उभारले, जिथं बोलले, जिथं बसले, जिथं काय सांगितलं, ही प्रत्येक भूमी, तो प्रत्येक क्षण आमच्यासाठी क्रांतिकारी आहे. कारण का बाबासाहेबांनी ह्या प्रत्येक क्षणातून, प्रत्येक बोलण्यातून अशी क्रांती केली की हजारो वर्ष ज्यांना घरं नव्हती त्या लोकांना घरं मिळाली. हजारो वर्ष शिक्षणाची दारं बंद होती तर ते शिक्षणाची दारं खुली केली. या देशाच्या सत्ता आणि सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची संधी या लोकांना नव्हती, अस्पृश्यांना नव्हती. मग अस्पृश्य म्हणजे या भारतातल्या 1350 जाती आहेत. या 1350 जातींना, शेड्यूल ट्राईबच्या 750 जातींना, ओबीसीच्या जवळपास 6500 जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून जे आज मिळतंय ते क्रांतिकारी आहे. ही भूमी क्रांतिकारी आहे. आम्ही इथे यावं, वंदन जरूर करावं, श्रद्धा जरूर ठेवावी, परंतु इथून जाताना आम्ही करायचंय काय हे शिकून गेलं. नक्कीच इथं येणारा प्रत्येक भीम अनुयायी बाबासाहेबांना वंदन केल्यानंतर एक क्रांतीची धगधगती ज्वाला घेऊन आपल्या बरोबर जाणार आहे आणि आपल्या समाजाचं, आजूबाजूच्या परिसराचा नक्कीच उद्धार करणार आहे. सर, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जरूर.